हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपणातून सांगितलेले कथामृत क्रमांक 1, सत्संगाचा महिमा. एकदा एक चोर अर्थातच चोरी करण्यासाठी राजवाड्यात शिरला. तेथे तो राजमहालात पोचला. राजमहालात राजा आणि राणी बोलत बसली होती. त्यांचा संवाद त्या चोराच्या कानावर पडला. राजा राणीला सांगत होता की आपली युवराज्ञी आता उपवर झाली आहे. तिला अध्यात्माची खूपच आवड आहे. एखाद्या पराक्रमी युवराजाशी विवाह करून ती काही सुखी होणार नाही. तेव्हा तिचे आयुष्य सुखी होण्यासाठी आपण तिचे लग्न एखाद्या योग्याशी करून देऊया. उद्या गंगाकिनारी काही योगी एकत्र येणार आहेत. तेथे चाचपणी करून मी एखादा योगी जावई म्हणून निवडतो. तो तुम्हाला पसंत आहे का पहा, मग आपण युवराज्ञीला विचारू. हे राजा राणीचे बोलणे ऐकून त्या चोराने विचार केला आणि ठरवलं की आपण योग्याचे सोंग घेऊन उद्या गंगाकिनारी जाऊन बसूया. आपले नशीब असेल तर कदाचित आपले लग्न राजकन्येशी होईल. एकदा लग्न झाले की मग धनसंपत्तीला काय तोटा? नशीब आजमावायला काय हरकत आहे? दुसऱ्या दिवशी तो चोर योग्याची भगवी वस्त्रे परिधान करून गंगाकिनारी इतर योग्यांच्या जवळपास जाऊन बसला. थोड्या वेळातच राजाचे सेवक तेथे आले. त्यांनी चाचपणी सुरू केली. परंतु तेथील सर्व योग्यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला. फक्त योग्याचे सोंग घेऊन तेथे बसलेला तो चोर काहीही बोलला नाही. सेवकांनी राजाला सांगितले की सर्व योग्यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला आहे. फक्त एकच योगी लग्नासाठी नकार न देता मौन राहिला. राजा म्हणाला, मौनम संमती दर्शनम. लगेच राजा स्वतः त्या मौनी बाबाला भेटायला निघाला. प्रत्यक्ष राजा भेटायला आला म्हटल्यावर गंगास्थळावर धावपळ उडाली. राजा मौनी बाबांचे पाया पडला आणि त्यांना त्याने राजकन्येशी विवाह करावा अशी गळ घातली. परंतु तोपर्यंत गंगेतून खूपच पाणी वाहून गेले होते. त्या चोराने म्हणजे आता मौनी बाबांनी विचार केला की अगदी थोडा वेळच ही भगवी वस्त्रे परिधान करून योग्याचा अभिनय केला तर प्रत्यक्ष राजा पाया पडला. राजकन्येसह धनसंपदा माझ्या पायाशी लोळण घेऊ पाहत आहे. मग योग साधना करून जर मी खरोखरच योगी झालो तर आपल्याला याहीपेक्षा काहीतरी अद्भुत प्राप्ती होईल. कदाचित ती या राज्यापेक्षा प्रचंड दिव्य असेल. योगी होण्याचे हे फळ जास्त टिकाऊ, शांती देणारे आहे. त्याने त्वरित निर्णय घेतला आणि राजकन्येजवळ लग्न करायला स्पष्ट नकार दिला. हरि ओम.